भाजप सोडून आता शिवसेनेचं दामन पकडलंय उभाटामध्ये शिंदे सेनेचं, कसं बघता याला? उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे गटाचं कसं बघता? आम्हाला कसं आहे की उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही समोर जाऊ ह्या निवडणुकीला, आणि कुठलंही का कारण असो, परंतु आम्हाला आज त्यांनी आशीर्वाद दिला आणि त्यांच्या आशीर्वादानेच आज ही निवडणूक पुढे नेणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये ह्या 34 प्रभागामध्ये मशाल आणि फक्त मशालच ही धगधगावायची आहे, आणि कुठल्याच प्रकारची आता ह्या प्रभागामधून सगळे चिन्ह जे आहे मशालच्या शिवाय ह्या चिन्हांना आम्ही निस्तनाभूत करायचं ठरवलेलं आहे. हे आमचं याच्या पाठीमागचं ध्येय आहे. ताई, काय म्हणाल तुम्ही? नेमकं संघर्ष खूप झाला, भाजपतर्फे उमेदवारी देण्यात येणार होती, मागणी होती, त्यानंतर एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुम्ही निवड केली. कसं बघता याला? एकीकडे भाजपचं हिंदुत्व आणि शिवसेनेचं हिंदुत्व. संघर्ष हा त्याच्याच नशिबात येतो जो संघर्षाला झेलू शकतो आणि त्या संघर्षातून निघून समोर जाऊ शकतो. संघर्ष म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की कटकारस्थान झाले, त्याला संघर्षाचं नाव देऊन उगीच संघर्ष शब्दाला आपण हे नाही करायचं. हे सगळं एक कटकारस्थानाचं मला असं वाटत आहे की झालेलं आहे, आणि होऊ शकतं की कुठल्या पक्षाचे तिकीट देताना काही क्रायटेरिया असतात, ते मला अजूनही कळलेले नाही की नेमकं क्रायटेरिया काय असतो. की असं म्हणतात की कार्यकर्त्याची लॉयलिटी, कार्यकर्त्याची मेहनत, त्यांनी पक्षाला दिलेला वेळ, त्यांनी जोडलेले कार्यकर्ते आणि त्याचं काम ह्यावर तिकीट वाटप होतं. पण मला आता असं वाटत आहे की सकाळी पक्षात घेतलेला व्यक्ती जेव्हा सायंकाळी तिकीट घेऊन जातो, तर ही एकनिष्ठता कशाच्या आधारावर ठरवल्या जाते. आणि संघर्ष करून जो बघा, पार्टी कुठली पण मोठी ही कार्यकर्त्याशिवाय होऊ शकत, मग ती किती पण मोठ्या लेवलची असो. आणि आमचा संघर्ष, आम्ही एक पार्टीला दिलेला वेळ काळ हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण ऐन वेळेवर जे हे वातावरण तयार झालं, किंवा आम्ही कुठल्याच गटात समाविष्ट होऊ नये अशा प्रकारचंही वातावरण तयार केलं गेलं. मग राजकारण हा आमचा अजेंडा कधीच नव्हता. एक आवड म्हणून सुनीलनी नेहमी ह्या क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून दिलं. मी त्यांना नेहमी म्हणायची की अहो थोडं घराला वेळ द्या, हे करा. पण त्यांची लहान म्हणजे लग्न झाल्यापासून मी बघते की त्यांना ह्या क्षेत्रात खूपच जास्त आवड होती. आणि मला 100% का 101% हा विश्वास होता की जेव्हा एखादा कार्यकर्ता हा तळागाळातून आणि इतक्या मनाने पक्षाला वेळ देतो, तर फूल नाही फुलाची पाकळी त्या पक्ष आणि त्या कार्यकर्त्याचा विचार करायला हवा. पण तो कुठे झाला नाही. आणि मला एक असं वाटतं की कार्यकर्ता असताना त्याच्यामध्ये एक व्यक्ती असतो तो, आणि त्याला स्वाभिमानही स्वतःचा जपता आला पाहिजे. आणि आपला स्वाभिमान जेव्हा अशा प्रकारे तुडवला जातो आणि तो कार्यकर्ता जर त्या म्हणजे पेटून उठत नसेल, तर त्या कार्यकर्त्याच्या याला काही अर्थ नसतं. आणि प्रश्न आहे हिंदुत्वाचा, तर शिवसेनेचं हिंदुत्व वेगळं, भाजपचं हिंदुत्व वेगळं, तुमचं वेगळं, माझं वेगळं, हे फक्त ह्या राजकीय नेत्यांनी केलेलं एक वावळं आहे. हिंदुत्व ठरवणारे तुम्ही नाही, मी नाही, किंवा कोणी नाही. हिंदुत्व हे आपल्याला आपलं ठरवायचं आहे की मी हिंदू आहे की नाही. आणि हिंदुत्व वगैरे मला माहिती की आपल्या रक्तातच आहे. ते शिवसेनेचं वेगळं असेल, भाजपचं वेगळं, काँग्रेसचं वेगळं. हिंदुत्व हे वेगवेगळं नसू शकतं कधीच. सुनील भाऊ, तुमच्यासाठी ही स्वाभिमानाची लढाई आहे की जनतेसाठी उचललेला एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे? तुमच्या माहितीसाठी सांगू शकतो की जर ज्या दिवशी हे कळलं सामान्य जनतेला आमच्या प्रभागामध्ये की यांना कदाचित भाजपची तिकीट हे नाकारलं जाऊ शकते, त्या दिवशी गडकरी साहेबांच्या घरी 300 ते 400 लोक ह्या प्रभागातले गेलेले होते. आता गडकरी साहेबांचं नेहमीच हे म्हणणं असतं की लोकांनी ज्या वेळेला तिकीट मागितलं जातं त्याच कार्यकर्त्याला, त्याच उमेदवाराला तिकीट दिलं जातं, परंतु कळलं नाही की नेमकं काय झालं. आता जर सामान्य जनतेची ही इच्छा आहे की आम्ही निवडणूक लढावं, सामान्य जनतेसाठी ही निवडणूक भांडावी किंवा ही निवडणूक लढवावी, सामान्य जनतेचा जिथे आवाज उठवला जातो, सामान्य जनते ज्या कार्यकर्त्यासोबत असते, तो कार्यकर्ता एक ताकदवर कार्यकर्ता असतो, तो ताकदवर कार्यकर्ता असतो. आणि सामान्य जनतेसाठीच ही निवडणूक मला लढवायची आहे, सामान्य जनतेच्या कल्याणासाठी. आणि मी नेहमी सांगत असतो की मला शेवटच्या घटकापर्यंत
ही मदत करायची आहे, लोकांच्यासाठी मला काम करायचं आहे, हेच या पाठीमागचा माझा उद्देश आहे. ताई, नॉमिनेशन झाल्यानंतर अडचणी भरपूर आल्या. आत्तासुद्धा आज अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता. तुमचे फॉर्म तुमच्याच जवळच्या लोकांनी चेक केले, जे कालपर्यंत तुमच्यासोबत होते भाजपमध्ये. कसं बघता याला? नेमकं जर बघितलं गेलं तर म्हणजे एक थोडीशी खंत वाटते की ज्यांना आपण साथ दिला, ज्या गोष्टीसाठी हे केलं, पण पक्ष वेगळा झाला, निवडणुकीचा भाग आहे, तरीसुद्धा त्यांनी असं केलं. थोडंसं दुःख होतं आहे त्या गोष्टीचं. खंत म्हणण्यापेक्षा दादाने मी याला एक दहशत हा शब्द देईल की आमच्या प्रती काय दहशत आहे लोकांना माहिती नाही, की यांना कुठल्याच पक्षाचे फॉर्म मिळू नये हा उठाठेप झाला. त्यात यश मिळालं नाही तर फॉर्म चेकिंग झाली आणि फॉर्म चेकिंगमध्ये सगळं व्यवस्थित आढळलं. मला असं वाटलं होतं पहिल्यांदा की मी पक्षाला सुनीलनी जो वेळ दिलेला आहे, आयुष्य दिलेलं आहे, आयुष्याची 24 वर्ष त्यांनी पक्षाला दिले आणि मी बघितलं आहे की त्यांनी कुठल्या लेवलपर्यंत पक्षाची मदत केली आहे. बघा, पक्षाला शारीरिक वेळ देणं ही पण एक वेगळी गोष्ट असते आणि आर्थिक मदत करणं ही पण एक वेगळी गोष्ट असते. त्यांनी प्रत्येक कार्यक्रम स्वखर्चाने पक्षासाठी केला. असं नाही आहे की फक्त ते परिस्थिती होती म्हणून तिथे जाऊन उभे राहिले, तर त्यांनी पक्ष तयारसुद्धा, जिथे आम्ही अगोदर राहायचो त्यांनी पक्षाला उभं, त्या पक्षाला सुनीलनी तिथे केलं आणि त्या पक्षानेच त्यांना रिटर्नमध्ये जेव्हा हे गिफ्ट दिलं. तर बघा, एक मी कार्यकर्ता म्हणून असलं तर मी हे एक्सेप्टही केलं असतं, पण एक बायको म्हणून मी हे एक्सेप्ट करू शकली नाही की तुमचा स्वाभिमान कुठेतरी तुडवला जात आहे. मला जे करायचं आहे, महिला सक्षमीकरण, विद्यार्थी विकास, हा माझा अजेंडा लाईफलॉंगच आहे, पण त्याच्यासोबत मी एक पत्नी पण आहे. आणि एक पत्नी म्हणतात ना की जेव्हा तिच्या नवऱ्यावर अशा प्रकारातलं काही झालं तर ते ती सहन करू शकत नाही. माझ्यावर तुम्ही किती घाला घातला असता, मला काहीच प्रॉब्लेम नव्हता की मला पक्षात राहायचं आहे, मला जिंकायचं, याच्याशी माझं काही घेणं देणं नव्हतं. पण ज्या दिवशी तुम्ही त्यांना तोडण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी मला ही जिद्द आली की मला जिंकणं हरणं हा माझा नंतरचा एजेंडा आहे, पण मी त्यांना अशी हरू देणार नाही. ही खंत तर मला आयुष्यभर राहील की पक्षाने ह्या लेवलपर्यंत त्रास दिला की माझा फॉर्म चेक करायसाठी वरून आदेश आले, तर कुछ तो है यार, बात हमें अलग सी. सुनील भाऊ, जर बघितलं तर उबाटा आणि भाजप नेमकं वादाचं एक कारण राहिलेलं आहे हिंदुत्वाचं. नेमकं भाजपचे नेते नेमकं टीका करत राहतात की वाघाचं कातडं घातलेलं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं शिवसेना राहिलेली आहे. आता तुम्ही प्रचाराला समोर जाल, भाजपचे तुमचे जे सहयोगी आहे, जे या इथले भावी नगरसेवकाच्या ह्याच्यामध्ये निवडणूक लढत आहे, ते सुद्धा टीका टिप्पणी करणार आहे. कसं त्याला समोर जाल आणि मानसिक अवस्था कशी राहील, काय म्हणाल तुम्ही? त्यांना उत्तर काय राहील? बघा, तुमचा प्रश्न होता की बाबा हिंदुत्वाबद्दल. हिंदुत्व हे शिकावायचं असेल तर हे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच हे हिंदुत्व खरं शिकवलेलं आहे. हे भाजपला शिकवलेलं असेल किंवा शिवसेनेला शिकवलेलं असेल किंवा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, ज्यावेळेला उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेला भाषण द्यायचे, मी लहान होतो तर 50 किलोमीटर सायकलनी चांदूर बाजारवरून अमरावतीला त्यांचं भाषण ऐकायला यायचं. त्यावेळेला ते नेहमी भाषणात म्हणायचे, तमाम माझ्या हिंदू बांधवांनो, हे हिंदुत्व शिकवलं कोण? हे मान्य बाळासाहेबांनी शिकवलेलं हिंदुत्व आहे ना, आपणच त्यातनं बाहेर निघालो ना. परंतु यांचं कातडं वेगळं, त्यांचं कातडं वेगळं, ह्या सगळ्या राजकीय गोष्टी असतात आणि ही स्थानिक निवडणूक आहे. ह्या स्थानिक निवडणुकीमध्ये हे मुद्दे हिंदुत्वाचे कदाचित नाही आहेत आणि स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक असते. हे एक सामान्य जनतेची निवडणूक असते आणि त्या जनतेला ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं, असं माझं प्राथमिक मत आहे. तरी हिंदुत्व हे रक्तामध्ये भिनलेलं आहे, ह्याच्यात काही शंका नाही. ते मी भाजपमध्ये असो, उबाटामध्ये असो, उद्धव ठाकरे साहेबांच्या रक्तात हिंदुत्व नाही का? त्यांचं रक्त वेगळं, माझं रक्त वेगळं, भाजपचं रक्त वेगळं, असं काही वेगळं आहे का? सगळ्यांचं रक्त एकच आहे. आणि आम्ही ज्या सोशल ॲक्टिव्हिटी करतो, आम्ही जे कार्य करतो, मी माझ्या ॲडमिशनच्या फॉर्ममध्ये किंवा माझी पत्नी मानिनी सखी मंच ज्या वेळेला चालवते आणि आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये ज्या वेळेला महिलांना प्रशिक्षण देतो, त्याच्यामध्ये जातीचा कॉलम हा आम्ही हटवून टाकलेला आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावे हे माझं नेहमी धोरण राहिलेलं आहे आणि त्या धोरणानेच मी पुढे जाणार. हिंदुत्व हे माझ्या रक्तातच आहे, त्यासाठी जे करायचं ते मी माझ्या हिंदुत्वासाठी करणारच आहे. ताई, विकास कामाबद्दल थोडं बोलूया.
जर प्रभाग 34ची जनता दोघांनाही संधी देते तर काय मानस आहे आपला नेमकं विकासाचा आणि काय ब्लू प्रिंट आहे जर या क्षणी बोलायला गेलं? विकासाचा अजेंडा तर हा प्रत्येक नगरसेवकाचा ठरलाच असतो आणि नगरसेवकाचं कार्यच असतं ते की रोड, रस्ता, गटार, पाणी, स्वच्छता, कचरा, नाला हे तर त्यांना करायचंच असतं आणि हे आम्ही करू. आणि एक मला सांगायला आनंद होईल की आता दोघंही जण आहोत तर जोडीने करू जिंकून आल्यावर. आणि मी नसली तरी हे 24 तास असतील, हे नसली तरी असं होणार नाही की नगरसेवकच घरी मिळाले नाही. आता तो एक गोल्डन चान्स आहे जनतेला की घरी गेल्यावर दार ऑलवेज उघडं राहील आणि दादा वहिनीपैकी कोणीतरी राहीलच राहिलं आहे आणि जवळ राहिलं आहे. म्हणजे दूर नगरसेवक शोधायला जावं लागणार नाही की अरे दादा कुठल्या एरियात राहतो, एरियाच्या बाहेरचा दादा आहे, असं काही होणार नाही. आणि विकासाचा एजेंडा ह्या पलीकडे जाऊन थोडंसं मला ना सखी मंचाच्या सखींसाठी करायचं आहे. आणि माझे जे गरीब होतकरू विद्यार्थी आहेत जे सामान्य प्रवाहात यायची त्यांची इच्छा आहे पण ते येऊ शकत नाही शिक्षणाच्या अभावी किंवा पैशाच्या अभावी, तर त्यांच्यासाठी क्लासेस उघडायचे आणि विकासाची एक मशाल मला प्रभाग 34मध्ये पेटवायची आणि ती नक्की पेटवू आम्ही दोघं मिळून. दादा, मागे जी पब्लिक जी बसलेली आहे, तुमचे सहकारी आहेत, तुमचे सपोर्टर आहेत, हे भाजपचे लोक आहेत की तुमचे वैयक्तिक लोक आहेत? काय त्याबद्दल माहिती? बघा, ह्याच्यामध्ये हे सगळे माझे मित्रमंडळी आहे. याच्यामध्ये भाजपची आहे, शिवसेनेची आहे, काँग्रेसची आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझ्या स्वभावानुसार किंवा माझ्या पत्नीच्या स्वभावानुसार या प्रभागामध्ये मला एकच आनंद आहे की मला भाजपची तिकीट मिळाली असती तरी सगळे माझ्यासोबत असते. मला कुठल्याही पक्षाची तिकीट मिळाली असती तरी सगळे माझ्यासोबत असते. म्हणजे तुम्ही समजून घ्या की यातच सौख्य सामावलेलं आहे. कारण मी सगळ्यांना एकत्रितपणे करूनच सगळ्या गोष्टी करत असतो. एक शेवटचा प्रश्न दोघांनाही. चिन्ह हा महत्त्वपूर्ण घटक असतो या निवडणुकीचा. कमळ सोडून आता मशाल, काय म्हणाल तुम्ही? आता तुम्ही मशाल घेऊन समोर जाता, काय आव्हान कराल प्रभाग 34च्या जनतेला? मी जनतेला एकच आवाहन करेल की ही स्थानिक निवडणूक आहे. या स्थानिक निवडणुकामध्ये चेहरा बघितला जातं. खालच्या लेवलवर, खालच्या स्तरापर्यंत कोण माणूस विकास करू शकतं, सामान्य जनतेच्या बद्दल कोण विचार करू शकतं. कुठल्याही प्रकारचं चिन्ह हे महत्त्वाचं नसतं. तर चिन्ह हे ज्याला गरज असते, त्याची पातळी ही अगदी खालच्यापर्यंत पोचण्याची नसते. ते फक्त वरवरच असतात आणि पक्षाच्याच भरोश्यावर असतात. आम्ही आज ही मशाल घेऊन चाललो आहे. ही मशाल आम्हाला विकासाची पेटवायची आहे, ही मशाल आम्हाला स्त्री शिक्षणाची पेटवायची आहे, ही मशाल आम्हाला विद्यार्थ्याची पेटवायची आहे, विद्यार्थी शिक्षणाची पेटवायची आहे. आणि तुमच्या माध्यमातून सांगू शकतो की हे चिन्ह महत्त्वाचं तर आहेच, परंतु त्याहीपेक्षा ह्या प्रभागामध्ये काम करणारा व्यक्ती कोण आहे, करणारी स्त्री कोण आहे आणि खरोखर ते आमचं काम करू शकतात का. तुमच्या माध्यमातून सांगू शकतो की प्रभाग 34च्या जनतेला तुम्हाला माझ्या घरी पण यायची गरज नाही, मीच तुमच्या घरापर्यंत येणार आहे. हे मी शिकलेलो आहे ह्या सगळ्या राजकारणामध्ये. ताई, आपण चिन्ह बदललं आहे, माणूस तोच आहे, ताई तीच आहे, एरिया तोच आहे, लोक तोच आहे, फक्त चिन्ह बदललं आहे आणि इलेक्शन हे नगरसेवकाचं आहे. तर मला असं वाटतं की ते चिन्ह, जात, धर्म न पाहता माणेकर दादा, माणेकर वहिनी आणि त्यांनी हाती घेतलेली मशाल हेच बघितल्या जाणार आहे. ह्या इलेक्शनमध्ये तुम्ही चिन्ह, पक्ष याच्यावर फोकस न करता माणेकर दादा वहिनी आहेतच आणि ते ऑलवेज राहतील. आणि आमची काय ब्रीद वाक्यच आहे आमच्या सखी म्हणजे की हाक तुमची साथ आमची. आणि आनंदाने सांगताना खूप आनंद होईल की तुम्ही माझ्यापर्यंत किती पोहोचाल नाही पोहोचाल हे जरी तुम्हाला शक्य झालं नाही तरी एक फोन किंवा एक आवाज जरी तुम्ही आम्हाला दिला तर आता दोघं मधनं एक तरी तुमच्यासाठी अवेलेबल राहील. फक्त चिन्ह बदललं आहे, माणूस तोच आहे हे कायम लक्षात असू द्या. आणि माझे हात जोडून सर्वांना हीच विनंती आहे की आता चिन्ह न बघता माणूस बघा ज्याच्या हातामध्ये मशाल आहेत आणि मशालीसोबत मानेकर आहे हे तुम्हाला बघायचं आहे आता.